एक तर महाविकास आघाडीमध्ये ताळमेळ नाही, त्यांचे दोन उमेदवार उभे टाकलेत. एक काँग्रेसचा बंडखोर आहे, दुसरे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. एक मुस्लिम चेहरा असून भगवा रुमाल घालून गळ्यात फिरतात, हिंदुत्व विचार त्यांनी मान्य केलाय. विकासाच्या मुद्द्यावर ते शिंदे साहेबांसोबत आहेत. मागच्या वेळेची परिस्थिती, उमेदवार होते तेच घरात जाऊन बसले होते, आपल्या सर्वांना माहीत आहे. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी निर्णय घेतल्यानंतर आणि आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांनी निर्णय घेतल्यानंतर पक्षाचा जो आदेश असतो तो आमच्यासाठी सर्वांसाठी अंतिम असतो. महायुती म्हणून आज आपल्या परभणी हिंगोलीचे उमेदवार सईद भैया खान यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि त्या ताकदीनं भारतीय जनता पार्टी कामाला पण लागलेली आहे. त्यामुळे आमच्या भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण मतदान, एकही मतदान इकडे तिकडे जाणार नाही, सर्व मतदान सईद खान यांना मिळणार. नगरसेवक झाले, झडपी मेंबर, हे जे लोक आहेत हे सगळ्यांनी मेहनत करून स्वतःचा पैसा खर्चून जीवाचं रान करून हे निवडून आलेत. त्यांनी तुम्हाला माहिती काय द्यावं लागले, आजकाल निवडणूक झाली, खर्चाची निवडणूक झाली, त्यांनी पैसा वाटला निवडून आले. तर यावेळेस तुम्हाला काय वाटतंय की पैसा या निवडणुकीत चालणार का नाही? या निवडणुकी हा विकासाचा मुद्दा आहे आणि महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब असतील, दुसऱ्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनित्राताई अजितदादा पवार असतील, यांनी मिळून एक महायुतीचा उमेदवार इथं उभा केलेला आहे. आणि सर्व नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समितीचे सभापती असतील, या सर्वांना माहीत आहे की आपल्या वार्डाचा, आपल्या सर्कलचा, तालुक्याचा विकास करायचा असेल तर महायुतीशिवाय पर्याय नाही. त्यामुळं महायुतीचं सगळं मतदान तर आम्हाला मिळणारच आहे, पण महाविकास आघाडीचं बी आम्हाला 50%च्या वरी मतदान मिळेल विकासाच्या मुद्द्यावर. महाविकास आघाडीचं मतदान मिळालं तुम्हाला? हो, विकासाच्या मुद्द्यावर. एक तर महाविकास आघाडीमध्ये ताळमेळ नाही, त्यांचे दोन उमेदवार उभे टाकलेत. एक काँग्रेसचा बंडखोर आहे, दुसरे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. काँग्रेसचा बंडखोर पण त्यामध्ये काय संबंध नाही काँग्रेस? असं कसं, काही संबंध नाही, उमेदवार आहेत ना, ते स्वतः उमेदवार आहेत, त्याचे बंधू उपमहापौर आहेत, त्यांचे वडील काँग्रेसकडून आमदार होते, मग ते काँग्रेसचा संबंध नाही असं का म्हणणार? नाही, शहरात अशी चर्चा आहे की जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांना काही प्रकारे काही तुमच्याच परभणीच्या महायुतीच्या काही मोठे नेते मंडळींनी उभं केलंय म्हणे, कारण त्यांना काही लोकांना सईद खान नको आहे त्या संदर्भात त्यांनी उभं केले आणि उद्याला ते अपक्ष उमेदवार निवडून त्यांना म्हणजे की बाबा आम्ही अपक्ष उमेदवार भाजपला द्यायला. एकदा वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री दोन्ही असतील, यांनी निर्णय घेतल्यानंतर असं काही राजकारण होत नसतंय. महायुतीचं सरकार आहे, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार आहे. विकासाच्या मुद्द्यावर हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन काम करतात. प्रश्न असा आहे की काही लोकांना सईद खान हा उमेदवार नको होता इथल्या परभणीच्या काही नेते मंडळींना, पण वरून आदेशाचं पालन करावं लागणार. मग अपक्ष उमेदवारच्या मागे ताकद उभी करून काही लोकांना अपक्षाला निवडून आणायचे, नंतर अपक्षालाच भाजपला स्वाधीन करायचे की बाबा आम्ही भाजपला एक आमदार द्यायलोत म्हणून, अशी चर्चा आहे परभणी शहरात दबके आवाज. याच्यात तुमचं काय मत आहे? नाही, या चर्चेला काही अर्थ नाही, असं होत नसतं. एकदा महायुती म्हणून निर्णय झाला, 17ला 17 जागा निवडून आणायच्या, 6 जागा बिनविरोध आल्यात, आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यामुळं आता राहिलेल्या 11 जागेवर सुद्धा निवडणूक लागलेली आहे. ही संपूर्ण जागा महाराष्ट्रातल्या महायुतीच्या निवडून येणार आहेत. त्यामुळं कुणी काही जरी चर्चा केली, शेवटी ज्यावेळेस महायुती म्हणून प्रश्न येते आणि वरिष्ठ नेत्यांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळं कुणी काही करणार नाही. उद्याला जर सुशील देशमुख निवडून आले त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, नवल वाटायला आम्हाला नको? ती गोष्टी होणारच नाही, त्या चर्चा करण्यात काय अर्थ आहे? किंतु परंतुचे प्रश्न तुम्ही काय विचारायले? शहरात चर्चा आहे सर अशी. चर्चेला काही अर्थ नाही. हे जे मतदार आहेत सर्वसामान्य जनतेने निवडून दिलेले मतदार आहेत आणि या मतदाराला माहीत आहे आमचे नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सभापती असतील, ते विकास काय कोण करू शकते, विकास सत्ता कोणाच्या हातामध्ये आहे. नगरपालिकेचा विकास करायचा असेल तर एकनाथभाई शिंदे साहेबांकडे नगर विकास खातं आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीचा विकास करायचा असेल शेवटी मुख्यमंत्री साहेब आहे, सगळे मंत्री आहेत. त्यामुळं असं कोणी काही विचार करणार नाही. शेवटी सर्वांनी बसून हा निर्णय घेतलेला आहे. आगे आगे देखो होता है क्या, किंवा महायुतीचाच उमेदवार आमचे सईद भैया खानच निवडून येणार आहेत. त्याचं काय, शिंदे साहेबांनी उमेदवारी दिलेली, आमचे मित्रपक्ष आहेत, त्यांना माहीत आहे एक मुस्लिम चेहरा असून
भगवा रुमाल घालून गळ्यात फिरतात. हिंदुत्व विचार त्यांनी मान्य केलाय. विकासाच्या मुद्द्यावर ते शिंदे साहेबांसोबत आहेत. एक स्वच्छ प्रतिमेचा चेहरा आहे. चांगलं काम करतात. कुठलंही पद नसताना त्यांनी अनेक विकास कामं पाथरी मतदारसंघात केलेले आहेत. पाथरी शहरामध्ये सुद्धा नगरपालिकेमध्ये साईबाबा जन्मभूमीला 100 कोटी रुपये मंजूर करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. असे विकासाचे कामं कुठल्याही पदावर नसताना शहीद खानने केलेले आहेत. त्यामुळं एक चांगला चेहरा आहे. एक भगवा रुमाल घालून फिरणारा, सर्व समाजाला सोबत घेऊन काम करणारा एक नेतृत्व आहे. त्यामुळे शिंदे साहेबांनी त्यांना उमेदवारी दिलेली. भाऊ काय वाटते की काही निवडणुकीत गडबड होईल का? गडबड काही होणार नाही. महायुती आहे. महायुतीचं 350च्या वरील मतदान आहे. त्यामुळं गडबड होईल महाविकास आघाडीमध्ये. त्यांचं एक मतदान आम्हाला बरंच मिळेल. तुम्ही डॉक्टर विवेक दावणला कमी लेखायले का? नाही, कमी नाही. आम्ही विरोधकाला कमी लेखत नाही. डॉक्टर साहेब चांगले माणसं आहेत, पण त्यांच्याकडे मतदान नाही. डॉक्टर साहेब म्हणले मागच्या वेळेसही आमच्याकडे मतदान नव्हतं, जेव्हा आम्ही शिवसेना सोबत होतो तरी आम्ही उमेदवार निवडून आणला होता ना, यावेळेसही आम्ही निवडून आणू. मागच्या वेळेसची परिस्थिती वेगळी होती, ह्या वेळेसची परिस्थिती वेगळी आहे. मागच्या वेळेसची परिस्थिती उमेदवार होते तेच घरात जाऊन बसले होते, आपल्या सर्वांना माहीत आहे. शांत झालते, म्हणजे काही हालचाली केल्या नव्हत्या. ह्यावेळेस तशी विषय नाही ना. ह्यावेळेस 3 पक्ष एकत्र येऊन उमेदवार दिलेला आहे. सरकार आहे आणि सरकार महायुतीमधले उमेदवार आहेत. विकासाच्या मुद्द्यावर ते निवडून लढवत आहेत. पूर्ण ताकद भारतीय जनता पार्टीची, राष्ट्रवादीची, शिवसेनेची त्यांच्यासोबत आहे. त्यामुळे यावेळेस तसं काय होणार नाही. मग संपूर्ण भाजप ही शहीद खान यांच्या मागे आहे म्हणून 100%. भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनं, आमचे सर्व जिल्हा परिषद सदस्य असतात, नगरसेवक असतात, सभापती असतात, पंचायत समिती, सर्व मतदार ताकदीनं, आणि आमचे नेते आदरणीय रामप्रसादजी बोर्डीकर साहेब असतील, परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री, राज्याच्या राज्यमंत्री माननीय नामदार मेघनादिदी बोर्डीकर साकोरे यांच्या नेतृत्वामध्ये, मार्गदर्शनाखाली बोर्डीकर साहेब आहेत, सुरेशरावजी वरपुडकर साहेब आहेत, माजी आमदार सीतारामजी घंदाड मामा आहेत, आणि सर्व जिल्हा परिषदचे आमचे अध्यक्ष, सभापती, सर्व सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक हे सर्व ताकदीनिशी आमचे महायुतीचे उमेदवार शहीद खान यांच्यासोबत आहेत.